तुम्ही जर 5 स्टार हॉटेल मध्ये गेलं तर पोळीची किंमत 5 रुपये आहे आणि भाकरीची किंमत 25 रुपये. एवढा डबलचा फरक आहे. हा बदल होत असतो. स्मृतीला आपण त्यांच्या आठवणीचा आपण अतिशय विजय म्हणजे विपरीत परिस्थितीमध्ये या अचलपूरचं नाव ज्यांनी देशाच्या पाठीवर नेलं नव्हे तर म्हणजे अमरावती जिल्ह्यातला हा पहिला तालुका असेल तर जिथं हे अमरावतीला एवढा मोठा उद्योग होता एवढा चांगला उद्योग त्या काळात या अचलपूरने निर्माण केला. त्यांचा एकदा आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवून आभार मानला. आपण पाहिलं का उद्योग आणणं हे फार सोपं नाही आहे आणि एखादा उद्योग करणं पण सोपं नाही आहे. एखाद्या माणसाने म्हणावं की बाबा तुला धंद्यासाठी पैसे देतो म्हणजे कोणता टाकू. पैशाला धंदा उभारायचा असं नाही आहे. त्याचं कौशल्य पाहिजे, ती व्यवस्था पाहिजे आणि त्याच्यात तो टिकला पण पाहिजे. बऱ्याच ठिकाणी उद्योग उभे राहतात आणि ते बंद पडतात आणि त्याच्यामुळं उद्योग क्षेत्रामध्ये ह्या मोठ्या गोष्टी अडचणीच्या ठरतं. पण या सगळ्या गोष्टीला आता आपण थोडस गायछाप सोसायटी मात देत आहे आणि धनंजय हेडावकर आणि त्याच्या माध्यमातून आता एक नवीन काट टाकण्याचा आपण प्रयत्न करतो आहे. त्याचं उदाहरण म्हणजे हा हॉल आहे. तुम्ही आम्ही बसू शकत होतो का या सोसायटीमध्ये इकडे कोणी येणं जाणं होत नव्हतं. वर्ष कोणी येत नव्हतं. आता एकदा सुरू झाले आणि आता 15-1 महिना अगोदर आपण जाधव साहेब गजबे साहेबांच्या हाती एक 2 कोटीचा प्रस्ताव क्लस्टरचा आपण दिलेला आहे. त्याला सुद्धा 2 कोटीच्या प्रस्तावाला 15 ते 20 दिवसात मंजुरी भेटणार आहे आणि त्याच्यात अधिक चांगली बाब आहे. आणि हा एक कार्यक्रम आताच मी गजबे आमच्या यांच्यासोबत बोलत असताना मी टेक्स्टाईल सचिवाला फोन केला. आता 6,000-8,000 रुपये महिना ज्यांना बक्षीस भेटले त्यांनी चांगलं काम केलं त्यांना आता 8,000 रुपये महिना सुरू झाला ते 6 रुपये आणि 2 रुपये वाढला. हे माहित नव्हतं. धनंजयला परिश्रम घेतले, मेहनत घेतली आणि ह्या सगळ्यामध्ये पाठपुरावा केला आणि आता त्याला 6-8,000 रुपये महिना सुरू झालेला आहे. आणि दुसरं असं का जे त्यांना वीज माफच आहे जे आता ते 60 वर्षाच्या वरच्या लोकांसाठी आहे. आता जे इतर काम करतात आता कारागिरांसाठी अधिक चांगली सुविधा गव्हर्नमेंटची आहे का जे कामगार आहे आणि आता इथे काम करणार आहे त्यांना वर्षाचे महिला असेल तर 15,000 रुपये आणि पुरुष असेल तर 10,000 रुपये भेटणार आहे जे काम करत त्यांच्यासाठी. आणि 200 युनिट हे महिन्याची फी पण होणार आहे. म्हणजे हा एक नवीन कारण जुनं ते सोनं. तुम्ही असं पहा पहिले आपल्या घरी पोळी जर केली तर मोठं जवळ वाटायचं. मला माहित आहे मी 4थीत असताना 3ऱ्या-4थीत असताना आम्ही शाळेत जेव्हा मित्र पोरं जात होतोय तेव्हा पोळी झाली का सांगत होता अरे आमच्या घरी आज पोळी आहे असं आपण बोलत होतो. तुम्हाला आठवते का नाही आठवत मला माहित नाही. पण आम्हाला आठवते का तेव्हा असं आपण म्हणायचं का आता आज पोळी आहे कारण भाकर सोडून पोळी झाली म्हणजे श्रीमंताचं लक्षण. आणि बदलता काळ एवढा बदलला का आता भाकर गायब झाली पोळी सुरू झाली. आता ज्याच्या इथं भाकर असेल तो श्रीमंत झाला आणि पोळीवाला गरीब झाला कारण ते कंटोला भेटते. आता काळ एवढा बदल आपल्याला माहित नव्हतं एवढा बदल होईल. पोळीची जागा भाकर घेणार भाकरीची जागा पोळी घेणार. तुम्ही जर 5 स्टार हॉटेल मध्ये गेलं तर पोळीची किंमत 5 रुपये आहे आणि भाकरीची किंमत 25 रुपये.
एवढा डबलचा फरक आहे. हा बदल होत असत. हे बंद का पडलं तर हा त्याच्यातला बदल बंद पडले. कारण नवीन नवीन आयडिया आल्या, नवीन गोष्टी आल्या आणि मग हातमागाकडे लोक दुर्लक्ष केले. पहिल्या हातमाग हा गरीबाचा होता, ज्याला कोणीच वाली नाही, जाय हातमाग म्हणून कापडे दिले. पण भारत विकासाची घोडदौड करत असताना काही गोष्टी मागे पडल्या. जसं टांगा गेलं याटवाल, पहिले टांगाच होत, टांग्यावरच आपला प्रवास राहत. पण टांग्याची जागा याटवाला घेतली. मग लोक विचारायला लागले, बच्चे मग टांगा म्हणून बंद पाडलं, याटवाला म्हणून बंद पडलं. कारण ते स्पीड नाही जायला लागलं, कमी पैशाचं झालं, चार चक्र नाही वाढलं. टांगा का बंद पडलं? त्याला स्पीडही नव्हता, तिकीटही महाग होती. टांग जायपर्यंत आपण परत वेळातून वापस यायचं, टांग परत वेळातून झालं. कालांतरानं हा बदल अपेक्षित आहे. लोक काय करतात, मग कसं बंद पडलं, काही छापतात पत्रकार, दुर्लक्ष आहे, हे आहे, ते अभ्यास करत नाही, छापत आहे. पण याचा अभ्यास असा आहे का पहिल्या हातमाग हा गरीबाचा होता, आता हातमाग हा मुख्यमंत्री पंतप्रधानांच्या कॅटेगरीतला झाला. लक्षात, आता आयरे गेले वस्तू गैरे हातमाग कापड घालत नाही. आता दिवस बदलले आणि म्हणून या उद्योगाचे दिवस बदलाची वेळ आली. मला नक्की माहिती आहे का येत्या या 1-1.5 वर्षामध्ये हा बंद पडलेले हातमाग गायछाप सोसायटी पुन्हा उंच शिखरावर गेल्याशिवाय राहणार नाही. कारण बदलत्या काळामध्ये आता बदलत चाललं आणि हातमागाला काय झालं, का बरं हातमाग देतं, का बरं नॅचरल लोक खातात. शेण आणि साध्या नॅचरल मध्ये जे उत्पादन पीक तयार होते त्याच्याकडे किंमत वाढली आहे. तुम्हाला पॉइजन नाही पाहिजे, तुम्ही आम्ही कपडे घालताय ते रोग वाढायला लागले, 3-4 आजार व्हायला लागले. हातमाग मात्र त्याच्यापेक्षा आधी वेगळ्या पद्धतीने सुरू होता. आणि आजचा इतका मला वाटतं ह्या 20 वर्षानंतर पहिल्यांदा एवढे लोक मी या सोसायटीत पाहिजे. 20 वर्षानंतर आणि खऱ्या अर्थानं शुभ संकेत आहे. इतके पावलं आले काय, जास्त पावलं पडले म्हणजे श्रीमंतीचं लक्षण आहे. बऱ्याच जणांच्या घरी कुत्र येत नाही म्हणते. म्हणजे बाळासाहेब ठाकरे असं म्हणायचं का माणसाची श्रीमंती कशावर आहे, तर ज्याच्या घराच्या समोर जास्त चपली जोडीचा तो या देशातला सगळ्यात श्रीमंत. कारण त्याच्याकडे लोक येणं जाणं करतात म्हणजे त्याची मनाची श्रीमंती आहे. ज्याच्याकडे स्वतःची फुकटी निघत अशी अवस्था आहे का. काही तर असे असतात का सून अलग, सासू अलग, पोट्टे अलग, त्याच्यात अधिक उपर असते, नवरा अलग, बायको अलग, असे लोक आहेत. म्हणजे त्याच्या घरातही पडत नाही. काही लोक असतात त्या घरात तरी घेऊन जात आणि बाहेरच्यांना सुद्धा तो चालवत, ते श्रीमंती असतं. लक्षात घ्या, पैसा कितना है इससे पहले तुम्हारा मन कितना अच्छा होता, महत्वपूर्ण होता. आता आपण जेव्हा मी सचिवासोबत बोललो टेक्स्टाईलच फोन केला, ते सुद्धा एका महिन्यात GR निघणार आहे. आणि जे ट्रॅडिशनल किंवा पारंपरिक वस्त्र तयार करत होते त्याच्यात आपल्याला घालावं लागेल, आपल्याला दाखवावं लागेल का आम्ही ट्रॅडिशनल आणि पारंपरिक वस्त्र तयार करतोय. त्याची काही लिस्ट असेल कदाचित टेक्स्ट. मी त्यांना म्हटलं का त्या व्यतिरिक्त सचिव थोडेसे गडबडले आहे, राज्याची योजना येत आहे आणि हा हातमाग संपावं नाही. ज्यांनी यावर आता सरकार वेगळ्या पद्धतीने तुमच्याकडे लक्ष द्यायला लागलं आणि 15-20 दिवसामध्ये आता एक नवीन GR तुमच्यासाठी का ज्यांना बक्षीस भेटलं तसं 8,000 देतं, तसं जे फक्त हातमाग कामगार आहे किंवा पारंपरिक वस्त्र तयार करत होते असे 60 वर्षाच्या वरचे जे काही कामगार आहे त्यांना 5,000 रुपये महिना भेटणार. मला आठवते मी जेव्हा अचलपूरला राहत आपल्याला माहित आहे काय यांना बोनस द्याल, यांना पैसे किती रोज किती भेटत माहित आहे, 200 रुपये,
300 रुपये रोजाची माणसं, 100 रुपये रोज. ते आठवड्यातली वाटत, आठवड्यात 100 रुपये रोजही नाही, आठवड्यात 100 म्हणजे 10 रुपये पकडा रोज. मी जेव्हा याचं म्हटलं 100 रुपयात कसं काय चाललंय, म्हणजे एवढी भेट ठिकाणी तर कुठंच पाहिजे नव्हती मी. आणि मग मी दर दिवाळीत काही पैसे द्यायचा प्रयत्न करायचा, किमान यांची दिवाळी तरी चांगली झाली. 3-4 वर्ष आपण दिवाळी चांगला करण्याचा प्रयत्न केला. आखरी माणूसकी म्हणून खिशातले पैसे आपण द्यायचे. आता तुम्हाला खिशातले कोणाला पैसे द्यायची गरज नाही. पुढच्या 1-2 महिन्यापासून तुम्हाला 5,000 रुपये महिना सुरू होईल. जे आमचे कामगार आहेत ते त्यांना म्हणजे सावरण्याचं काम केलेलं आहे. तर 2 गोष्टी आपण तपासल्या पाहिजे. काळ आता हातमागाचा येणारा लक्षात घ्या. इथं बसणाऱ्याला कोणी हातमाग घालतं का? कोणी घालतं नाही. कोण घालतं माहिती आहे का? सगळे अरबपती. त्यांना ते 500 रुपयाचं शर्ट घेत नाही, 10,000चं शर्ट घेत. आता आपले गिराईक श्रीमंत ना आपण श्रीमंत, सरळ मार्ग आहे. याला एक व्यवस्थित बांधणी केली. आज 2 कोटीचं कष्ट मंजूर झालं, अधिक आपले कामगार वाढवले, तर वर्षाला 15,000 रुपये म्हटलं तर नाही म्हटलं तरी महिन्याला 1,000-1,500 रुपये तुम्हाला भेटतं. आणि राज्य सरकारमध्ये सुद्धा काही योजना आणता येईल काय, जे हातमाग कामगार आहे त्याचा आपण प्रयत्न करू. पुन्हा सीएम साहेबांशी बोलू. आणि मग हा उद्योग वैभव जे आहे जुनं ते कसं उभारता येईल याचा आपण पूर्णपणे प्रयत्न करूया. आता नवीन आमच्या महिला भगिनी काही असेल तुम्हाला 15,000 रुपये, 200 रुपये 200 युनिटचे पैसे तुम्हाला अधिक गव्हर्नमेंट देणार. म्हणजे 200 युनिट पकडले पैसे देणार ना, तर माफच करू का? म्हणजे नाही म्हटलं तर ते 400 रुपये 400-500 रुपये तुम्हाला महिन्याचे माफ होईल. असा एकंदरीत. आणि हातमाग जर चालला तर मी सांगतोय व्यवस्थित जर प्लॅनिंग झालं तर किमान 10,000-5,000 रुपये महिन्याले सुरुवातीच्या काळात मरण नाही असं नक्की आहे. म्हणून तुम्ही आता ही तयारी आपण दाखवली पाहिजे. त्याचं व्यवस्थित प्रशिक्षण आम्ही नेहमी धनंजय यादवनं जे जे प्रस्ताव आमच्या समोर आणले ते आपण करण्याचा प्रयत्न केला. वास्तविक हॉल आम्हाला देता येत नाही तरी आपण विशेष बाब केला. कारण हे सोसायटी आहे, सोसायटीला अशा पद्धतीने देता येत नाही, पण आपण मंत्रालयातून त्याची विशेष बाब करून मंजूर करून आणलं. आणि मग हा हॉल झाला. पण खाली हॉल कामाचा नाही. तुम्हाला याला वैभव आणायचं असेल तर प्रचंड मेहनत आणि सगळ्यांच्या सद्भाव. राजकारण जरूर करा, राजकारण करायला काही हरकत नाही, पण ते निवडणुकीच्या वेळेस करा. पण निवडणूक झाल्यानंतर जेव्हा काम चांगलं असते तेव्हा सपोर्ट करा. नाही तर आपण काय करतोय, आपल्या इकडे काय पद्धत आहे, किती काही चांगलं करा. अरे बाबा दूध पाजून आलं, अरे मग फुलट ठेवा. मग दूध कुठून आणतं काय आणतं त्याचं माहिती आली का? झालं दूध वाटणं बंद. असे काही करणारे लोक असतात, त्यांना आपण त्याच्यावर लक्ष देऊ नये. मला वाटतं त्या सगळ्या गोष्टीवर दुर्लक्ष करून जो काम करते त्याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे. तो गडबड करते काय, आपल्याला जास्त देऊन राहिला का समाजाला जास्त देऊन राहिला याच्यावर लक्ष ठेवायला काही हरकत नाही. पण चांगलं काम करताना अडथळा आणू नये. आम्ही आमच्या पद्धतीनं जेवढी मदत करता येईल तेवढी दृष्टिकोन केल्याशिवाय राहणार नाही. आपल्याला सांगतो आम्ही आता हातमागाचे चांगले दिवस येणार आहे. इथून 1-2 वर्षानंतर जेव्हा आम्ही बसू तेव्हा आम्ही सांगतोय जेवढे लोक उपस्थित आहेत त्याच्या किमान 75% लोक हे कामगार असेल आणि त्यांना 10,000 रुपये महिना सुरू होईल अशा माध्यमातून आपण कामाला लागूया. आपल्या सर्वांचे मी आभार मानतो, धन्यवाद देतो आणि इथे 2 शब्द संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. मी या सभागृहाच्या निदर्शनासाठी आणू इच्छिते की या सभागृहाच्या नामकरणाची संकल्पना या संस्थेच्या आमसभेत संस्थेचे सभासद श्री भीमराव यांनी मांडली होती.
त्यांचे जोरदार अभिनंदन करतो.